सर पर बचेंगे ज़्यादा नहीं तो तिकडे बसा ना भैया पाणी आलं नाही तरी एकदम साचेल हॅलो, मी शेख मुन्शी शेख बुडन बोलतो. रोशनगावहून. गट नंबर आहे 311. माझ्या वावरात पूर्ण अतिवृष्टी झाली, तो माझ्या ज्वारीच्या वावरात पूर्ण पाणीच पाणी झालं. सगळी ज्वारी पिवळी झालेली आहे. आजूबाजूला सगळीकडून पाणी तुंबलेलं आहे. पुन्हा पुन्हा गव्हर्नमेंटकडून मी क्रॉप लोन घेतलेलं आहे, तर ते अजून तक माफ झालेलं नाही. 90ला घेतलं होतं. अजून सगळं माझं नुकसान झालेलं आहे. गव्हर्नमेंटनं आमची ही कर्ज माफ करायला पाहिजे अशी मी विनंती करतो. गव्हर्नमेंटनं आम्हाला शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे, ही माझी विनंती आहे. रोशनगाव शहरामध्ये भरपूर अतिवृष्टी झालेली आहे आणि ही अतिवृष्टीचं पाणी करता आपण इथं जमलेलो आहे. आणि हे आपलं शासन दरबारी आपले काही ना काही माहिती गेली पाहिजे आणि आपल्या ह्या शेतकरी बंधूंना, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना याचा मोबदला म्हणून काही ना काही भेटलं पाहिजे. आणि काय त्यांच्या मागण्या आहे हे आपल्याला या सरकार दरबारी टाकायचे आहे. हे आपल्याला आपण यांचा परिचय घेऊया आणि हे काय सांगणार आहे शासनाला हे पण आपण ऐकून घेऊया. आज या शिवारामध्ये जवळजवळ 85 मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी. आणि जे काही शेतकरी माझ्या बाजूला उभे आहेत यांनी बँकेचं कर्ज काढलेलं आहे जवळ, की आपली शेती चांगली पिकली पाहिजे, शेतीतून चांगलं उत्पादन त्या ठिकाणी झालं पाहिजे. अशा परिस्थितीतून त्यांनी शेती करण्याचा प्रयत्न केला, परंतु निसर्गाची साथ मिळाली नाही. आणि आज त्या ठिकाणी 85 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर संपूर्ण ज्वारी त्यांची त्या पाण्यामध्ये, तूर असेल किंवा कपासी असेल किंवा सोयाबीन असेल, हे सगळं पीक त्यांचं त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी बुडालेलं आहे. आणि आज जवळजवळ जी काही शाळू आपल्याला या ठिकाणी शाळू ज्वारी जी काही उभी दिसते, ही आता जरी उभी असेल पण खाली पाणी तुंबलेलं असल्यामुळं ती शाळू ज्वारी त्या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि म्हणून आमच्या या सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की जे काही सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे, मला असं वाटतं की हे सरकार असं एक, त्याला शेतकऱ्याबद्दल कुठल्याही प्रकारची दया माया नाही आहे. आणि जेव्हा या महाराष्ट्रामध्ये किंवा शेतकरी त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडला होता, पावसामध्ये भिजत होता, त्यावेळेस महाराष्ट्र सरकार हे दुसऱ्या राज्यामध्ये प्रचारामध्ये बिझी होते. त्या ठिकाणी ते प्रचार करीत होते, परंतु त्यांना एवढं कळलं नाही की महाराष्ट्रातला माझा जो शेतकरी तो अत्यंत अडचणीत त्या ठिकाणी आहे आणि त्याला आपण बघितलं पाहिजे, त्याला मदत करण्याची आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजेत, असा विचारही त्यांच्या डोक्यात आलेला नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे या माध्यमातून की सरकारला जनाची नाही तर मनाची जर थोडी बहुत काही असेल तर त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण दुष्काळ जाहीर केला पाहिजेत आणि सगळ्या शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पंचनामे केले पाहिजेत. आणि सरसगट पंचनामे करून त्या ठिकाणी मी ऐकलंय की 2 हेक्टरला किंवा 3 हेक्टरला, आज 3 हेक्टर आणि 2 हेक्टर नाही आहे, हे पूर्णची पूर्ण जमीन जी आहे ती पाण्याखाली त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरसगट पंचनामे करून जे काही सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे त्या सरकारला माझी आग्रहाची विनंती आहे की आपण या शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजेत. त्यांना जर वाचवायचं असेल तर निश्चितपणानं त्यांना मदत करणं ही काळाची गरज आहे आणि ती मदत आपण त्या ठिकाणी करावी, अशा प्रकारची. काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ देशमुख आपल्याला संबोधित करणार आहे आणि त्यांची सुद्धा काय मागणी आहे हे आपल्याला ऐकून घ्यायचे आहे. आज आम्ही रोशनगाव शिवारामध्ये या अतिवृष्टीची पाहणी करायला आमचे नेते, आमचे जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार नामदेवरावजी पवार यांच्या नेतृत्वाखाली इथं आलेलो आहे. आता आपण इथं बघितलं असेल की या शिवारामध्ये जवळजवळ 100 मिलीमीटर पाऊस एका दिवसात, 85 ते 100 मिलीमीटर पाऊस या एका दिवसात या भागात झाला. आणि त्याच्यामुळं ह्या जमिनीमध्ये, सगळ्या जमिनीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्वारी असेल, कपासी असेल, तूर असेल, ह्या सगळ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. ह्या लोकांना यातून सावरण्यासाठी या शासनानं तातडीनं पंचनामे करून
त्यांना मदत केली पाहिजे. आणि ह्या बदनापूर असेल किंवा जालन्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये जे नुकसान झालं त्याची भरपाई म्हणून त्या शासनानं तातडीनं त्याला कुठलेही निकष न लावता, त्याला मर्यादा न ठेवता, जेही नुकसान झालं असेल 1 हेक्टर 2 हेक्टर अशा त्याला लॉकिंग न लावता, मर्यादा न लावता, त्याला जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्याला हेक्टरी मदत, जास्तीत जास्त मदत 1 लाखापर्यंत हेक्टरी मदत या शासनाने करावी. आणि तसंच या भागात मोसंबी असेल आणि काही जालना तालुक्यातील द्राक्ष बागायचं लाखो करोडोचं नुकसान झालेलं आहे. परवा आमचे नेते, विरोधी पक्षनेते वडट्टीवार साहेबाबरोबर जालना तालुक्यातील काही आम्ही मतदारसंघातील गावाची पाहणी केली. तिथं द्राक्षाचं एका शेतकऱ्याचे 10 एकर द्राक्ष आणि त्याच्यावर जवळजवळ एकरी 2 लाख याप्रमाणे 20 लाख रुपये खर्च झालेला आहे गेले. आणि येणारं उत्पन्न त्याचं 60 ते 70 लाखाचं नुकसान झालं. पण मुद्दल 20 लाख रुपये त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि सातत्यानं 3 वर्षापासून अतिवृष्टीचा या बदनापूर भागातही मागेही परत मागच्या वर्षी अतिवृष्टीचं नुकसान झालेलं होतं. सातत्यानं हे नुकसान होतंय. सुरुवातीला खरीपामध्ये पाऊस पडला नाही म्हणून नुकसान झालं, पण आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. तर यांना जास्तीत जास्त शासनानं मदत करावी आणि यांचं कर्ज माफ करावं. शासनानं कर्ज काही भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती केली, तिथं नुसतं कर्जाचं पुनर्गठन केलं, पण पुनर्गठन न करता हे कर्ज माफ करावं आणि या भागातील लाईट बिलावर सवलत असेल ते पूर्ण माफ करण्यात यावं. अशा बाकीच्या सवलती देऊन या शेतकऱ्याला उभारी देण्याचं काम या शासनानं करावं. यात कुठलंही राजकारण न करता प्रत्येक शेतकऱ्याला मदत करावी. कारण की हे सरकार नुसतं घोषणा करतं. गेल्या वर्षीच्या दुष्काळाचं आणि विम्याच्या रकमा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाही. तर नुसती घोषणा न करता प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यात ते पैसे वर्ग करून त्यांना मदत करण्याचं काम या शासनानं करावं. आम्ही विरोधी पक्ष म्हणून वडट्टीवार साहेब आपल्या अधिवेशनात हा विषय मांडणार आहे. आम्ही आमचा काँग्रेसतर्फे त्याला निवेदन देऊन आणि एक त्याचा आवाज उठवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचं काम करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, हे आम्ही शेतकऱ्याला या प्रसंगी आश्वासन देतो. तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून या सरकारला मागणी करतो की या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या नुकसानातून या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी. यांच्याकडे जे काही कर्ज आहे त्यांनी ते तत्काळ माफ करावं. या अगोदर या सरकारने सांगितलं की 3 हेक्टरला आम्ही दुष्काळी मदत म्हणून जाहीर केली होती त्यांनी, परंतु प्रत्यक्षात त्यांनी 2च हेक्टरला मदत केली आणि ती पण प्रत्येक गावात आली नाही, काही गावातच आलेली आहे. ती पण शासनाने तत्काळ त्याचा पाठपुरावा करणार आहेत. आणि आम्ही आमच्या विरोधी पक्षनेत्यांना विजय वडेट्टीवार यांना हे सांगणार आहेत की बदनापूर तालुक्यामध्ये या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळाली पाहिजे. या शेतकऱ्याचे जे काही कर्ज आहे ते माफ झाले पाहिजे, एवढं आम्ही आमच्या विरोधी पक्षनेत्यांना आवर्जून सांगणार आहेत. आणि अधिवेशनात हा मुद्दासुद्धा मांडणार आहेत. या मुद्द्याला आमचे विरोधी पक्षनेते हे पुरेपूर याची मागणी लावून धरतील आणि या शेतकऱ्याला मदत मिळवून देतील. मी शेतकरी पुत्र कृष्ण एकनाथ खरात तथा उपसरपंच रोशनगाव. आमच्या सर्कलमध्ये जवळजवळ 3 वर्षांना अतिवृष्टी होती आणि या अतिवृष्टी झाल्यामुळं सगळ्याच सर्कलमध्ये बहुतांश म्हणजे 90% नुकसान झालेलं आहे. आणि त्यात यावर्षी दुष्काळ होता आणि दुष्काळ असताना पहिले कपाशी तर 60-70% गेलेली होती आणि त्यात मग लोकांना हरभरा, ज्वारी, उन्हाळी मक्का हे पेरल्यामुळं आता हे 85 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळं हे पूर्ण नुकसान झालेलं आहे. आणि शेतकऱ्याला ते पीक कर्ज तर माफ नाही करीना हे सरकार, पण बँकेत गेल्यावर जे पीक विम्याचे पैसे आलेले शेतकऱ्याला, जे PM किसानचे पैसे आलेले, परत मुख्यमंत्री निधीचे यांचे ते 2-2 हजार ते सुद्धा होड मारलेलं आहे या बँका आहे ना. आणि या बँकांना आमदार खासदार हे सांगतात, वरून सरकार सांगतात का आम्ही बँकेला बोललेलो आहे, पत्र दिलेलं आहे का शेतकऱ्याला होड लावण्यात नाही यावं, परंतु या बँकेवाल्यांना आतापर्यंत
कोणत्याही शेतकऱ्याचं वोट काढलेलं नाही. इकून तिकून कसे बी 2-4 हजार 10-5 हजार जे विम्याचे आले ते दिवाळी झाली असती शेतकऱ्याची तर त्या दिवाळीनं होता लोकांना स्वतःच्या महिलाचे बायकाचे लक्ष्म्याचे वस्तू गहाण ठेवून सर्वांची वस्तू स्वतः गहाण ठेवून ज्वारीचं बी हरभऱ्याचं बी विकत आणून पेरणी केली. पण त्यात त्यांना असं संकट आलं. या संकटाला सरकारलाच आपण भांडू शकतो. तेच मायबाप शेतकऱ्याचे होऊ शकतं. याच्यासाठी आम्ही व्यथा आपल्या शेतकरी चॅनलच्या माध्यमातून काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून मांडत आहोत आणि सरकारने याची दखल घ्यावी. नसता येणाऱ्या काळात तुम्हाला मतदानातून शेतकरी हा हिसका दाखल्याशिवाय राहणार नाही. जय जवान जय किसान. मी सत्तार शेख, रोशनगाव येथील शेतकरी. हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यावर अन्याय करत आहे मोठ्या प्रमाणात. शेतकऱ्यांना जशी मदत केली पाहिजे नुसती बोगस मदत हे जाहीर करत आहे, प्रत्यक्षात देत नाही. शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही, फक्त खोटे आश्वासन देत आहेत. जसे की काही योजना पण चालू आहे यांच्या वर्ष लागवडच्या याच्या पण हे वेळेवर पैसे टाकत नाही. शेतकऱ्यांना काहीतरी दिवाळीत मुबलक पैसे टाकले, बाकीचे पैसे अटकून ठेवले. शेतकऱ्यांना हे आईने असं फासा घेण्यावर मजबूर करत आहे शेतकऱ्याला शासन. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना जी मदत काय ती रिअल करावी. नसता शेतकरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला हिसका दाखल्याशिवाय राहणार नाही. करण्याचे सरकारचे कर्तव्य असते, परंतु हे पळपुटे सरकार इतर राज्यांमध्ये मागच्या हप्ताभरापासून प्रचाराला गेले होते व अजूनही हप्ताभर ते त्यांच्या विजयोत्सव साजरा करण्यास दंग राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्यांच्या भरोश्यावर सर्व जनता जगती अशा शेतकऱ्यांना हे दुर्लक्ष करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही रोशनगाव येथील शेतकरी मुन्शीभाई यांच्या शेतात या ठिकाणी 90% नुकसान झालेले आहे. कपास असो किंवा ज्वारी इतर सर्वच पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं असताना जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे आमचे निरीक्षक सन्माननीय माजी आमदार नामदेव पवार साहेब व जिल्हा अध्यक्ष राजा भाऊजी देशमुख व तालुका अध्यक्ष सुभाषदादा मगरे, लक्ष्मणराव तात्या मसलेकर यांच्यासह सर्वच पदाधिकारी या शेतकऱ्यांच्या आज बांधावर येऊन थांबलेले आहेत व सर्व पाहणी केलेली आहे व शेतकऱ्यांसाठी इथून पुढेही आम्ही रात्रंदिवस भांडणार आहोत. त्यांना न्याय मिळवून देणार, कारण की शेतकरी जगला तर सर्व जगणार आहे व काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच आहे.